नमस्कार बैलगाडा प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जो बकासूर डॉनचे कट्टर फॅन आहेत। महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत एकच नाव गाजते, बकासूर सरपंच। मोशी पॅटर्न सारखा रुबाब, मैदान गाजवणारा जलवा आणि फॅनचा अतूट विश्वास। अलीकडे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात झालेल्या शर्यतीनंतर इंस्टाग्रामवर एक रील व्हायरल झाली। त्यात फक्त 2 झेंडे दिसले आहे बकासूरचे, पण कमेंटमध्ये तर धमाका। हजारो फॅन्सने लिहिलं, यंदा 2 झेंडे आहेत, पुढच्या वर्षी 20,000 झेंडे तयार आहेत, आमच्या बकासूर डॉन सरपंच। पण मित्रांनो, हा व्हिडिओ त्याच व्हायरल रीलवर आधारित आहे। आपण बोलणार आहोत बकासूरच्या चाहत्यांचा अतूट प्रेमाबद्दल आणि त्यांच्या कमेंट्सबद्दल आणि पुढच्या वर्षी पुसेगाव 2026 मध्ये होणाऱ्या धमाक्याबद्दल। चला तर मग सुरुवात करूया। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पहिले तर जाणून घेऊया बकासूर कोण आहे। बकासूर उर्फ सरपंच पुणे जिल्ह्यातील मोशी तालुक्यातील मोहिल धुमाळ यांचा खिल्लार जातीचा दणकट बैल। त्याच्या जोडीला विठ्ठल बुतकर आणि वैभव साळुंकेसारखे कुशल ड्रायव्हर। बकासूरने आतापर्यंत कित्येक मोठ्या शर्यती गाजवल्या। महाराष्ट्र पुसेगाव हिंदकेसरी, रुस्तमी हिंदकेसरी, पेडगाव सतारा केसरी, किताबांचा पाऊस। एकदा हरला तरी मैदान गाजवतो, त्यालाच बकासूर म्हणतात। पण यंदा पुसेगावमध्ये काय घडलं? शर्यत झाली, निकाल आला, पण बकासूरने फक्त 2 झेंडे मैदानात लहरले। कमिटीच्या निर्णयावरून वाद, काही फॅन्स नाराज, पण तेच बकासूर फॅनची ताकद दिसली। इंस्टाग्रामवर जाहीर 1875 ऑफिशियल आणि हिंदकेसरी बकासूर च्या रील खाली हजारो कमेंट। चला काही खास कमेंट वाचूया। एका दिवसात कोणाचं अस्तित्व संपत नाही, नाव ठेवल्याने वाघच अस्तित्व कमी होत नाही। हरून पण मैदान गाजवतो, त्याला बकासूर म्हणतात। अभिषेक जरी भल्ला देवाचा झाला असता तरी प्रजा बाहुबलीलाच राजा मानते, बक्याबाई। आणि सर्वात व्हायरल, यंदा 2 झेंडे आहेत, पुढच्या वर्षी 20,000 झेंडे तयारच आहेत, आमचा बकासूर सरपंच डॉन। मित्रांनो, हे प्रेम पाहून थरार वाटतो। एक कमेंट तर म्हणते पुढच्या वर्षी 200 झेंडे असणार, हे तो जाकी है, असले पिक्चर अभी बाकी आहे। दुसरे कमेंट, 2002 नाही 2000 दिसतील, पण पुसेगावमध्ये नाही दिसणार भाऊ, तर मोहिलला पण मार देतील। आणि यावर्षी 2, पुढल्या वर्षी 200। फॅन्स म्हणतात, भाऊ ज्यांनी कोणी बकासूरला नाव ठेवली त्यांना लवकर समजणार बकासूर काय आहे, देव माझा बकासूर। खरंच बकासूर फॅनची आर्मी तयार आहे। व्हॉट्सअप ग्रुप, इन्स्टा पेजेस सगळीकडे धुमशात। एकाने तर लिहिलं 2000 झेंडे दाखवलाच लागतील। आता प्रश्न असा आहे, पुढच्या वर्षी पुसेगाव 2026 मध्ये काय होणार? फॅनच्या कमेंटनुसार मैदानी झेंड्यांनी फुलून जाणार। 20,000 झेंडे, होकार आरती, मोजेचा पाऊस। बकासूरचे मालक, ड्रायव्हर आणि फॅन सगळे एकत्र येऊन धमाका करणार। एक पराभव झाला म्हणजे तुझं अस्तित्व संपणार नाही, तो किंग आहे आणि किंगत राहणार बकाडॉन। कट्टर बकासूर प्रेमी म्हणतात, देवांचा बकासूर आणि बैलगाडा क्षेत्रात बकासूर एकच आहे, एकच राहणार। मित्रांनो, बैलगाडा शर्यतीची फक्त स्पर्धा नाही, तर भावना आणि परंपरा, शेतकऱ्यांचा अभिमान। बकासूर सारखे बैल आणि त्याचे फॅन ते परंपरेचे खरे वारसदार। तर तुम्ही पण बकासूरचे फॅन असाल तर कमेंटमध्ये लिहा बकासूर डॉन किंवा पुसेगाव 2026। आणि हो, जर बकासूरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर इंस्टावरती SMS नक्की करा आणि फॉलो करा। तुमच्या या प्रेमामुळे बकासूर मैदानी गाजवतो, पुढच्या वर्षी पुसेगावमध्ये भव्य धमाका पाहायला मिळो। जय सेवागिरी महाराज, जय बकासूर। वाईट कमेंट करणाऱ्यांना सांगतो, समालोचक कधीवर जाणार। थँक्स फॉर वॉचिंग। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।